मला ओळखलेली दिसत नाही. बरोबर आहे, कशी ओळखणार? अंधारात भेट झालेली. चांगलं निरखून बघितलं असतं म्हणजे ओळखलं असतं. काय पाहिजे? परवानगीशिवाय फाटकाची आत का आलात? परवानगी? हसताय काय? कोण तुम्ही? कोण मी? होय. तेवढी लोकांची सायकल आणलेली ती पोस्टी करतो मग सांगतो कोण आहे मी. तो कळलं का? गाडीला सायकल का लावलीत? गाडी काय तुमच्या बाची आहे? ताण सांभाळून बोलायचं. गाडीला सायकलच काय वाटेल ते लावीन मी. ताण तेवढी सायकल पोस्टी करतो मग सांगतो कोण कोणाचा बा आहे. तो आहेस ना इथं? कोण आहे काय? हो मिस्टर, ठीक आहे. झाली काय झालं? काय झालं? कुणाची सायकल आपली खुशाल घेऊन जाता? माफ करा, तुमची सायकल होती? हो माझी. मी जरा महत्वाच्या कामाला घेऊन. हो तुमचा महत्वाचा असतो नाही तर फालतू असतो. चला पोलीस चौकीवर. काय हल्ल्यापासून गोष्टीला पोलिसात जायचं बरं आहे का? मला सांगा. हे भाडं घ्या. हो पैसेवाले, मला माहिती आहेत पैसे. सांगाय ना बघा ना मामा कुठे गेला? मामा, हो मामा. हे त्यांचं मामा कुठे गेलो? मामा खोलीवर गेले. खोलीवर का? शाळेत कोणी मेल्याचं गळ तिकडे गेले. शाळेत कोण मेलं? सकाळी मी आलो तेव्हा कोणी मेलं नव्हतो. काय करणे? कोण मेलं आपल्या शाळेत? कुठं कोण मेले? काय कधीच बोलताय? मला कसं सांगितलं की मेलं म्हणून? इकडे वळया. मी सांगते तुम्हाला कोण मेलंय ते. अरे बाप. काय काय वाटलं तुम्हाला? मोगे मला कोण? चला आधी कुलूप काढा. कुलूप काढा म्हटलं ना. मग सांगते तुम्हाला कोण मेलंय ते. चला. अहो मशीन मशीन मेले. उचला तुमचं ते सामान. भाडं द्यायला नको, काय नको आणि फुकटचं राहायला पाहिजे. मेले ना. मी उठायच्या आत जायचं आणि रात्री 9शीला परत यायचं. चला बाहेर निघा म्हटलं ना. निघा. काय काय करताय? थंडगार पाणी पाहिजे प्यायला मेल्याना. त्याला निकाल लागला. निकाल? मला तुमचा निकाल लावायचा आहे. चला नुसते उभे करायला. उचला तुमचं ते सामान. पण माझा जॅकेट आता उंदराचा पिंजरा माझा नाही, म्युन्सिपाल्टीचा आहे. तुमच्या चाळीतले उंदीर आहेत ते. असू दे, माझ्या चाळीतले असू देत नाही तर दुसऱ्या कोणाच्या चाळीतले असू देत तरी सुद्धा असं काय करता? तुम्ही मध्ये बोलायचं काय कारण आहे? खुलं आले काय तुम्हाला? तुम्ही कशाला मध्ये बोलायलाय? आपण 2 महिन्याचं भाडं द्यायचं आहे. आपलं सामान बाहेर काढतील. चला चला. शांता काकू हे काय करताय? तुम्ही आलात का आता मध्ये? आणि काय हो तुम्ही बघत काय उभं राहिलाय? चला सामान उचला तुमचा. चला. काय उभं राहिलाय का? चला बाबा दिगंबर जरा सामानाला हात लावा. आणि सांगून ठेवते 1 तासाच्या आत सगळं सामान बाहेर गेलं पाहिजे. कळलं? मला खोली मिळत तर तुमच्याकडे राहू दे सामान. तुम्ही आम्ही सांगून ते ऐकायची नाही. मूल नाही, त्याचा सगळा राग आपल्यावर काढते तर आपण काय करायचं? तुम्हाला कळता येत का नाही? नाही आमच्या चाळीत कोणतरी मिळालेलं दिसतंय म्हणून जरा घायने चाललोय. माफ करा साहेब, तुम्ही आहे. कसला खांदा गेला राव कामाला. मामा कोण मेलो आपल्या चाळीत? काय नाही आम्हीच मेलो. म्हणजे काय जरा पडायला जागा होती ती गेली. मालकीने सगळं सामान बाहेर काढलं. अरे होय की. जाऊ दे मामा, आपला बंगला आहे. बंगला? चला निघा बाहेर. निघा. नाही पण बाई जास्त बोलायचं नाही. मला कुलूप घालायचंय. चला निघा बाहेर.
मी काय म्हटलं ना? तो वाटायचे. जातो काय खरा वा. घरात नाही ज्वारी आणि पाळे करते फौजदारी. चला वा. जातो काय एवढं तंत्रज्ञान झालं काय म्हणे बंगल्यात राहते. कोण बघा. बघा बघा हे आमचं नशीब बाबा. जाऊ दे मामा घाबरायचं काही कारण नाही आता एकदम डायरेक्ट बंगल्यात जाऊन राहायचं बघा बंगल्यात हा बंगला का राजवाडा? राजवाड्याचाच बंगला हा, कोणी तुमच्या का आमच्या वाडवडिलांनी बांधलाय? अहो वाढ वडिलांचं सोडा आपल्या नशिबात असला तर आयता बांधून तयार असतो आपण नुसतं जाऊन आत राहायचं तुझ्या बोलण्याला काही दरबंद चिमटा घेऊन बघू. मामा सपनात बोलत नाही जागेपणी बोलतोय अहो तुम्ही नुसतं बंगला बघाल ना तर मिट्टी माराल मिट्टी मिट्टी? हा मिट्टीचं सोडा मुक्क घ्याल माझ्या दोन्ही गालाचं मुक्क हो हा चला. चला कोण असलं हिंगलतोय का काय असं चाळीतल्या खोलीला चला चला. मेले कुठले फुक्कटच राहायला पाहिजे भाडं घ्यायला नको आणि म्हणे बंगल्यात राहतो. काय कसं आहे मामा अरे बाबा कुठे घेऊन आलास मला या बंगल्यात? बंगला प्यालेस आहे प्यालेस या माझ्या मागणं गुमान या बघ बा नाही तर काय म्हणतात ना त्यातलं व्हायचं. उगा आता नाही ते मनात आणू नका हो. मी आहे ना हो तुमच्या संग पण मन कच खातंय रे काय. आता कच बीज काय खायचं नाही मामा तिथे बसून सोन्याचा घास खायचा बक्का का हा, मग काय हे हा? राजवाडा आहे राजवाडा. हे राजवाडा कसला प्यालेस आहे प्यालेस पॅलेस आहे पॅली. हा. हे मामा खाली काय बसताय का प्यालेस आहे वर बसायचं इथे वर मग मामा जत्रातल्या घोड्यावर बसल्यागत वाटतंय का नाही? हा वाटतंय कोण तुम्ही आणि एकदम कोचावर ऐसपैस बसलायचा. गडी माणसांना आजबीनं बोलायचं ना आपल्या फगवीनं वागायचं एवढं चांगलं आम्ही उन्हात पाण्यात ना आलोय दिसत नाही मग थंडगार पाणी घेऊन ये चांगलं मडक्यातलं आणि तो मागचा पंखा सोड चांगला भरभार भरभार वारा आलं पाहिजे काय मामा होय ना. मग आम्ही आल्याची वर्दी दे होय पण कोण आलं म्हणून सांगायचं. कोण जावाई बापू आल्यात म्हणावा हा हा? जावई बापू मग कोण वाटलं नाही पण हे नाव काय सांगायचं. नाव हे नवरे आलेत म्हणावं नवरे हा नाही पण कुणाचं नवरं आलं म्हणून सांगायचं. आता आहे का हा अरे तुझं नव तुझ्या बाई साहेबाचे उठा आधी कोचावरनं. काय वाटत नाही तुम्हाला सरळ कुणाच्याही बंगल्यातून आरामशीर कोचावर बसतात आहे. चला चालायला लागायचं. अरे बापरे. मामा नाही नाही तरी सख्या मी तुला सांगत होतो काहीतरी भानगड होईल म्हणून. आता तुम्ही का घाबरता एवढं नेट धरून गुमान बसा बघू अरे काय का बसा. तोंड सांभाळून बोलायचं ग बसावं आणि मी कोण आहे ते नीट न्याळून बघायचं काय लागते का ओळख नाही मी मुळीच ओळखत नाही तुम्हाला. कोण तुम्ही? कोण तुम्ही नवरा हे नवरा हक्काचा मग आणि नुसता नवरा नाही तर सरकारात लिहून दिलेलं आहे सह्या केलेल्या आहे दोघांनी काय आलं का ध्यानात. ते केवळ सोंग होतं. काही एका कारणासाठी तसं लिहून द्यावं लागलं मला. याचा अर्थ अर्थाने अन्वय आम्हाला शिकवताय काय आणि होय कोणत्या बी कारणाकरता रोज एक नवरा करून घेता येतो का काय मामा. बरोबर आहे सख्या. आणि काय हो कारणापुरता नवरा असं कुठल्या धर्मात सांगितले? हा नाही पण ते नाटक होतं. अरे च्या नाटक आणि नवरा बायकोच्या नात्याचं नाटक करता आयला काय पत्नी धर्म हो काय हो काय चेष्टा चालवली पती पत्नी नात्याची? मामा तुम्ही नुसतं बघत बसा कसं लावतो बघा झक्कू. हे पहा ए पाच्या गुमान आज जाऊन आमच्या चहा पाण्याची व्यवस्था करायची. आमचं मामा आलेले आहेत म्हणजे तुमचं मामांजी. हो हे काय म्हणजे तुम्ही माझ्या हुकमात काढवता. ज्यादा मत बोलणे का जाओ. शालन काय भानगड आहे. कोण लोक हे? अगं मी तुला सांगितलं नव्हतं का पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी आम्ही पती पत्नीचा बहाणा केला म्हणून. त्याचा ते गैरफायदा घ्यायला आलेत. असं थांब मीच विचारते त्यांना. काय हो हळू बोला काय हो काय. आई तू आज जा बघू. अगं जा म्हणते ना. थांबा थांबा हे आहे होय तुमच्या मात काय जा आम्ही आमच्या सासूबाईसने पहिल्यांदा बघतोय त्यांच्या पायाला गोळ पडायला. सासूबाई पाय कुठे आहेत? हा आशीर्वाद द्या. हा काय फाजीलपणा चाललाय. अरे फाजीलपणा
चांगलं वडील झाल्या माणसाच्या पायाला हात लावून नमस्कार करतो ते त्याला फाजीलपणा म्हणतात. अरे वारे बंगलेवाले ना तुमच्या धीत चाललीच असती का? बस करा तुमचा तमाशा. तमाशा? अरे मामा चांगला वडील झाल्या माणसाचा आशीर्वाद मागतोय तर त्याला तमाशा म्हणतात. काळीजात हे शिकला का? मामा यांना कारणापुरता नवरा पाहिजे असतो बरं का? खरं सांगू का, ही 7 जन्माची नाती असतात बरं. कळलं का? एका नव 7 जन्माची. ही ब्रह्मगाठ असते त्यानं मारलेली. कोणी? परमदेवानं. हे पा तुम्ही मुकाट्याने उठून जाताय की गड्या जाऊन धक्के मारून हाकलून देऊ? ताई साहेब निस्ती ऑर्डर द्या. 4 बंगल्यातला चांगला अर्धा गडी बोलवतो. ए कशाला तलजी घेता एवढी? यायला मामा आमच्या संघ धक्का मारायची भाषा बघा ना, ही तुमची संस्कृती. घरात आलेल्या जावायला धक्के मारून बाहेर काढता. चला मामा आयला असल्या बंगल्याला हिंगल तुम्ही. अरे थोक तुमच्या बंगल्यावरून जिंगणीवर. चला मामा. चला. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.